Hello friends, today we will see a new topic, that is first topic of single phase induction motor called as double revolving field theory. A very important topic because principle of single phase induction motor is based on the double field revolving theory. According to this theory, the double revolving field theory states that any alternating quantity can be resolved into component which rotate in opposite direction to each other, with each one having a magnitude which is half of the peak of the magnitude of the alternating quantity. या फील्डनुसार आपल्याला एखादी अल्टरनेटिंग क्वांटिटी कन्सिडर करायची आहे. जर आपण ती फायम कन्सिडर केली, फायम फ्लक्स करंट पण कन्सिडर करू शकता, व्होल्टेज पण कन्सिडर करू शकता. या अल्टरनेटिंग क्वांटिटीला आपल्याला दोन व्हेक्टरमध्ये डिवाइड करता येते. फायम बाय त्याचं मॅग्नेट्यूड राहील ओरिजिनल क्वांटिटीच्या हाफ. तर मॅग्नेट्यूड काय राहील दोन व्हेक्टरचं, फर्स्ट व्हेक्टरचं मॅग्नेट्यूड राहील फायम बाय 2, सेकंड व्हेक्टरचं मॅग्नेट्यूड राहील फायम बाय 2. या दोघांची ॲडिशन जर केली तर काय ते रिझल्टंट फायम जो ओरिजिनल आहे. ठीक आहे. तर हे दोन्ही व्हेक्टर एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन, एक क्लॉकवाईज कन्सिडर करा, हा डाऊनवर्डवाला क्लॉकवाईज आणि हा अपवर्डवाला अँटी क्लॉकवाईज. तर हे दोन्ही वेक्टर अपोजिट डायरेक्शननं मूव्ह होत आहे. तर डबल फील्ड रिव्हॉल्विंग फील्ड थेरीनुसार एखादी अल्टरनेटिंग क्वांटिटी आपल्याला दोन पार्टमध्ये डिवाइड करता येते, दोन कंपोनंटमध्ये डिवाइड करता येते आणि हे दोन्ही कंपोनंट एकमेकाच्या विरुद्ध दिशेनं ट्रॅव्हल करतात आणि त्यांचा रिझल्टंट जो राहते तो ओरिजिनल क्वांटिटी राहते आणि प्रत्येकाची जर व्हॅल्यू काढायची झाली तर ती ओरिजिनल क्वांटिटीच्या हाफ राहते. तर मग आता हीच थेरी आपल्याला सिंगल फेज इंडक्शन मोटरला अप्लाय करायची आहे. Let us apply this theory to the single phase induction motor. Assume that the stator winding produces an alternating flux with the peak value say phi m. तर alternating quantity आपण phi m consider केली. Then as per the revolving field theory we can resolve this flux into two revolving flux component. One of them will rotate in clockwise direction and other will rotate in anti-clockwise direction. Both of these component are magnitude of phi m by 2. आपण हे आत्ताच डिस्कस केलं आहे. तर हा तो ओरिजिनल कंपोनंट आहे फायम. ठीक आहे, फायम. आणि हे दोन त्याचे डॉटेड लाईननं जे दाखवलेले आहे, दोन जे कंपोनंट आहेत ते काय आहे, जे एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शननं रोटेट होत आहे ते आहेत दोन व्हेक्टर ओरिजिनल क्वांटिटीच्या हाफ मॅग्नेट्यूड असणारे. तर अशा प्रकारे आपण फायमला रिझॉल्व केलं टू रिव्हॉल्विंग कंपोनंट्स थेरीनुसार. द रिझल्टंट ऑफ दिस टू कंपोनंट विल बी द रिझल्टंट स्टेटर फ्लक्स. आणि यांची ॲडिशन जर केली तर आपल्याला काय वाटतं, रिझल्टंट स्टेटर फ्लक्स फायम ॲट एनी गिवन instant of time and the continuous rotation of the two component will result in the original stator flux. यांचं कंटिन्युअस जर रोटेशन चालू राहिलं अल्टरनेटिंग क्वांटिटी तर आपल्याला काय भेटते, ओरिजिनल क्वांटिटी फायम, ओरिजिनल क्वांटिटी फायम. जर आपल्याला इंडक्शन मोटरला सेल्फ स्टार्टिंग बनवायचं असेल, इट इज नेसेसरी टू प्रोड्यूस द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. तर आपल्याला काय क्रिएट करावं लागेल, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. इंडक्शन मोटर सेल्फ स्टार्टिंग मोटर आहे का, सिंगल फेज इंडक्शन मोटर नाही, 3 फेज इंडक्शन मोटर सेल्फ स्टार्टिंग मोटर आहे. कारण की ते 3 फेज वाइंडिंग असते आणि रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड RMF रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तिथं डेव्हलप होते. पण सिंगल फेजमध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होत नाही, ती डेव्हलप करावी लागते. सिंगल फेज ची वाइंडिंगला आपल्याला स्प्लिटअप करावं लागते, दोन वाइंडिंग, एका वाइंडिंगचे दोन वाइंडिंग बनवावं लागते आणि त्या दोन्ही वाइंडिंगमध्ये 90 डिग्री फेज शिफ्ट क्रिएट करावे लागते. तेव्हा तिथे RMF तयार होते आणि RMF तयार होऊनही रोटर रोटेट होईल याची काही गॅरंटी नाही आहे. आता बघा, आता तुम्हाला माहीतच पडेल, in order to make the induction motor self starting it is necessary to produce a rotating magnetic field, and in order to do so there should be at least two magnetic field which satisfy the following two condition. आता RMF साठी कोणकोणत्या कंडिशन आहे बघा. the two magnetic flux should be shifted by 90 degree.
दोन मॅग्नेटिक फ्लक्स मधले फेज शिफ्टिंग किती असला पाहिजे 90 डिग्री. आणि इफ वन फ्लक्स इज हॉरिझॉन्टल देन अदर शुड बी व्हर्टिकल. म्हणजे या जर हॉरिझॉन्टल फ्लक्स लाईन असेल एका वाइंडिंग मधल्या, अदर वाइंडिंग मधल्या फ्लक्स काय असला पाहिजे 90 डिग्री असला पाहिजे. यांच्यामध्ये अँगल 90 डिग्री असायला पाहिजे. ठीक आहे. तर ही झाली पहिली कंडिशन. ऑल्सो टू मॅग्नेटिक फ्लक्सेस शुड बी इन टाइम क्वाड्रेचर. इफ द फ्लक्सेस आर रिप्रेझेंटेड बाय फेजर देन देअर शुड बी 90 डिग्री फेज शिफ्ट बिटवीन देम. आता हे दोन्ही फ्लक्सेस जर आपण फेजरनं रिप्रेझेंट केले तर दोघांमध्ये अँगल किती असायला पाहिजे 90 डिग्री. फेज शिफ्ट पण 90 असायला पाहिजे. एक हॉरिझॉन्टल असेल तर दुसरा व्हर्टिकल असायला पाहिजे. आणि दोन्ही वेक्टर जे आहे ते टाइम क्वाड्रेचर मध्ये असायला पाहिजे, एकमेकांच्या टाइम क्वाड्रेचर मध्ये. इफ द फ्लक्सेस आर रिप्रेझेंटेड बाय फेजर, जर आपण ते फेजर मध्ये रिप्रेझेंट केले तर ते त्यांच्यामध्ये फेज शिफ्ट किती असायला पाहिजे 90 डिग्री. आणि ही कंडिशन सिंगल फेज वाइंडिंग सॅटिस्फाय करू शकत नाही. A single phase stator winding cannot satisfy these two conditions because a single winding can produce only one flux. एक फेज आहे तर एकच फ्लक्स प्रोड्यूस करणार ना, रिव्हॉल्विंग फ्लक्स कसा काय प्रोड्यूस करू शकते. हेन्स सम मॉडिफिकेशन आर रिक्वायर्ड. त्याच्यामुळे सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये मॉडिफिकेशन केलं असते. कशासाठी मॉडिफिकेशन केलं असते, RMF डेव्हलप करायसाठी, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करायसाठी. तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला माहित आहे इंडक्शन मोटर सेल्फ स्टार्टिंग इंडक्शन मोटर नाही आहे, सिंगल फेज इंडक्शन मोटर. बोथ द रिव्हॉल्विंग फ्लक्स कंपोनेंट विल कट द आर्मेचर कंडक्टर अँड इंड्युसेस EMF इन देम. आता हे दोन्ही जे फ्लक्स कंपोनेंट आहे हे काय करतील, फ्लक्स कट करतील आर्मेचर कंडक्टरचा आणि EMF इंड्यूस करेल आर्मेचरमध्ये. द rotor current induced due to this component will circulate in the rotor in opposite direction to each other. आता या दोन्ही फ्लक्स मुळे जो रोटरच्या रोटर आहे स्क्विरल केज, ठीक आहे, या एंड रिंग्स अशा प्रकारचं रोटर आहे. तर फायम मुळे जर या डायरेक्शननं फ्लक्स करंट जर डेव्हलप होत असेल फायम बाय फर्स्ट वेक्टरनं, तर सेकंड वेक्टरमुळे करंटची डायरेक्शन ही राहील. आणि करंटची डायरेक्शन अशीच चेंज होत राहील. पॉझिटिव्ह हाफमध्ये जो या डायरेक्शनचा करंट आहे तो निगेटिव्ह हाफमध्ये चेंज होऊन जाईल या डायरेक्शनने. आणि जो आता सध्या निगेटिव्ह डायरेक्शन नाही, नंतर तो पॉझिटिव्ह डायरेक्शननं होईल. हे अल्टरनेटिंग क्वांटिटीमुळे होते. बघा, बोथ द रिव्हॉल्विंग फ्लक्स कंपोनेंट विल कट द आर्मेचर कंडक्टर अँड इंड्यूस EMF इन दे. आता हे या दोन्ही रिव्हॉल्विंग फ्लक्स कंपोनेंटमुळे, दोन फ्लक्स आहे, दोन्ही वाइंडिंग जर आपण एकमेकांच्या क्वाड्रेचरमध्ये ठेवले, दोन फ्लक्स क्रिएट होतात. दोन फ्लक्स क्रिएट जर झाले तर EMF इंड्यूस होते. आणि EMF जर इंड्यूस जर झाला तर रोटरमधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. आणि रोटरमधून जर करंट फ्लो झाला तर ते दोन्ही करंट एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शननं मूव्ह होतात. हेन्स रोटर फ्लक्स करस्पॉन्डिंग टू बोथ द रिव्हॉल्विंग कंपोनेंट विल बी प्रोड्यूस. आता रोटरमधून जर करंट फ्लो झाला तर रोटरमध्ये फ्लक्स क्रिएट होईल. आणि हा फ्लक्स काय राहते, द टॉर्क प्रोड्यूस ड्यू टू द इंटरॅक्शन ऑफ मेन फ्लक्स विथ दिस टू फ्लक्स. आता हे दोन्ही फ्लक्स जे आहे हे इंटरॅक्ट कोणासोबत करतील, जो मेन फ्लक्स आहे तुमचा, जो स्टेटरच्या वाइंडिंगमुळे तयार झालेला आहे. ठीक आहे. ड्यू टू द इंटरॅक्शन ऑफ मेन फ्लक्स विथ दिस टू फ्लक्स कंपोनेंट विल बी इन अपोजिट डायरेक्शन टू ईच अदर. हेन्स टॉर्क प्रोड्यूस होणार आणि हेन्स नेट टॉर्क एक्झर्टेड ऑन द रोटर विल बी 0. आता हे दोन्ही, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, दोन्ही फ्लक्सची डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. दोन्ही फ्लक्सची डायरेक्शन अपोजिट आहे. त्याच्यामुळे जो नेट टॉर्क आहे रोटरवरचा, आता करायचं झालं
नेट टॉर्क जो आहे तो 0 आहे, म्हणून स्टार्टिंग कंडिशनला ही आहे टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स. या ॲक्सिसवर टॉर्क आणि या ॲक्सिसवर स्लिप. ठीक आहे, अशा प्रकारची कॅरेक्टरिस्टिक्स असते सिंगल फेज इंडक्शन मोटरची. ठीक आहे, इथे किती आहे टॉर्क? 0. म्हणून स्टार्टिंगला सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये स्टार्टिंग टॉर्क जो असतो 0 असतो. आपण 3 फेजची जेव्हा कॅरेक्टरिस्टिक पाहिली होती तेव्हा 3 फेजची कॅरेक्टरिस्टिक स्टार्टिंग पोझिशनला, इनिशियल पोझिशनला काही टॉर्क होता, नंतर तो मॅक्झिमम पर्यंत जात होता आणि नंतर तो 0वर येत होता. अशा प्रकारची 3 फेजची होती. 3 फेजची होती, ही आहे सिंगल फेजची. इथे स्टार्टिंग टॉर्क किती असतो? 0. बघा या पिकअपमध्ये तुम्हाला टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक मध्ये कळून येईल. The torque speed characteristics of single phase induction motor is shown in below. It shows that torques produced by the two rotating flux components are exactly opposite to each other. Figure shows that resultant torque is equal to the 0, n is equals to 0, that is at the time of starting. Starting torque किती असतो? 0. Hence the induction motor is not self starting. म्हणून इंडक्शन मोटरला सेल्फ स्टार्टिंग मोटर म्हणत नाही. बट इफ वी रोटेट द रोटर इन एनी डायरेक्शन बाय सम एक्सटर्नल मीन्स, आता काय करावं लागेल आपल्याला? एक्सटर्नल मीन्सनं ते रोटर रोटेट करावं लागेल. रोटर आपोआप रोटेट होत नाही, त्याच्यासाठी काय पाहिजे? एक्सटर्नल मीन्स. म्हणून कॅपॅसिटर लावलं जाते. सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये कॅपॅसिटर लावण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हेच की स्टार्टिंग टॉर्क जो राहतो तो 0 राहतो. त्याला काय करावं लागतं? एक्सटर्नली आपल्याला त्या रोटरला मूव्ह करावं लागते. आता हातानं तर मूव्ह करू शकत नाही आपण नेहमी. त्याच्यामुळं आता तिथे आपल्याला असं एखादं मीडियम शोधावं लागेल जे एक्सटर्नल टॉर्क प्रोव्हाइड करेल. आणि एक्सटर्नल टॉर्क प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय करतो? बट प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल टू रोटेट द मोटर बाय गिविंग द इनिशियल थ्रस्ट. देअरफॉर आता मी जे सांगितलं तेच दिलेलं आहे. देअरफॉर इट इज नेसेसरी टू मॉडिफाय द कन्स्ट्रक्शन ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर इन ऑर्डर टू मेक देम सेल्फ स्टार्टिंग. सेल्फ स्टार्टिंग जर करायचं असेल तर आपल्याला तिथलं कन्स्ट्रक्शन बदलावं लागेल, चेंज करावं लागेल. बघा ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता एक 2 फील्ड कन्सिडर केल्या होत्या आपण, एक क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉकवाईज. तर क्लॉकवाईजमुळं जो फ्लक्स क्रिएट झाला होता एक फॉर्म्युला आहे NS मायनस NR अपॉन NS. आता जर रोटर जर क्लॉकवाईज फिरत असेल त्याला म्हणतात फॉरवर्ड फील्ड. टॉर्क प्रोड्यूस ड्यू टू द फॉरवर्ड फील्ड. तर ती ही आहे. आणि एक निगेटिव्ह जर डायरेक्शन जर जात असेल, रिव्हर्स डायरेक्शन, तर ती अशी कॅरेक्टरिस्टिक्स राहील. आणि याचा जो रिझल्टंट आहे, आपण जर रिझल्टंट कॅरेक्टरिस्टिक ड्रॉ केली तर हे n इज इक्वल्स टू 0. इथे रोटर स्पीड काय राहील? 0 राहील स्टार्टिंग कंडिशनला. कारण की रिझल्टंट टॉर्क जो येतो दोन्ही याचा तो काय आहे? 0. तर अशा प्रकारे हे टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ केलेली आहे आपण. तर ही झाली डबल फील्ड रिव्हॉल्विंग थिअरी. या व्हिडिओमध्ये इतकंच.